हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहे पालक डाळ. रोज रोज सेम प्रकारचं वरण भात खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर अशा प्रकारची डाळ नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पालक डाळ बनवण्यासाठी मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ तिन्ही डाळ समप्रमाणात घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकायची आहे. पालकाची पाने धुवून घेऊन मी चिरून घेतलेली आहेत आणि ही चिरलेली 2 कप पालकाची पाने आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे आणि चिमूटभर हिंग टाकायचे आहे. कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपली डाळ छान गाळ शिजलेली आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात. गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच जिरे. मोहरी आणि जिरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायची आहे हिरवी किंवा लाल मिरची. मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा देखील लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि चांगला गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजावा त्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यानंतर टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच हळद, 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. मसाले आपले परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ आणि पालक टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मी आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि आपली मस्त अशी डाळ सर्व करण्यासाठी रेडी आहे आणि ही डाळ मी भाताबरोबर सर्व करणार आहे. तुम्हाला ही माझी पालक डाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.